नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र तक टीव्ही न्यूज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन आणत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी केला आहे। अरुण सावंत म्हणाले की जर मुख्यमंत्री असे म्हणत असतील की शिवसेनेत बोलण्याचा अधिकार फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आहे, तर तो भारतीय संविधानातील कलम 19(1)(अ) म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट प्रश्न निर्माण करणारा मुद्दा आहे। त्यांनी सवाल उपस्थित केला की आता शिवसेनेत कोण बोलणार आणि कोण नाही हे देवेंद्र फडणवीस ठरवणार का? तसेच मुख्यमंत्री इतर नेते आणि मंत्र्यांच्या मताकडे दुर्लक्ष करत असल्याचेही आरोप त्यांनी केला। अरुण सावंत यांनी पुढे म्हटले की फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणे आवश्यक आहे। या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा चर्चाने उधाण आले असून महायुती सरकारामध्ये सर्व काही सुरळीत आहे का, यावर प्रश्न उपस्थित होत आहे। शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार हा केवळ एकनाथ शिंदेजींना आहे असं काल परवा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी म्हणत होते। याचा अर्थ असा निघतो की भारतीय संविधानाने कलम 19(1)(अ) नुसार दिलेला जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येक भारतीयांना आहे, तो शिवसेनेतील नेत्यांना किंवा मंत्र्यांना लागू होत नाही। इथे फक्त एकनाथ शिंदेजी यांनीच बोलायचं, त्यालाच मी महत्त्व देतो असं फडणवीस सांगत होते। तर मग बाकीच्या मंत्र्यांचं काय, पदाधिकाऱ्यांचं काय, प्रवक्त्यांचं काय, हा प्रश्न मला पडलेला आहे। बाकीच्यांना कसलाच अधिकार नाही असं फडणवीस म्हणत आहे। फडणवीस यांचा घटनेवर विश्वास नाही का? त्यांनी शिवसेनेमध्ये कोणी बोलायचं आणि कोणी नाही, कुणाच्या बोलण्याला महत्त्व द्यायचं, हे सगळे अधिकार स्वतःकडे ठेवलेले आहेत का? स्वतःच्याच मंत्रिमंडळामधील मंत्री सदस्यांना काहीच किंमत ते देत नाहीत का? हे सर्व प्रश्न माझ्या मनामध्ये घर करून बसलेले आहेत। आता यापुढे आपण आपलं मत व्यक्त करायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे। फडणवीस साहेबांनी हे सर्व अधिकार दिले कोणी? शिवसेनेमध्ये कोणी बोलायचं आणि कोणी नाही हे देवेंद्र फडणवीस जी ठरवणार की एकनाथ शिंदे साहेब ठरवणार, हा प्रश्न सध्या मला सतत पडलेला आहे आणि म्हणून मी हे आज आपणासमोर मांडत आहे। देवेंद्र फडणवीस जी, आपला जर घटनेवरती विश्वास नसेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आपण मानत नसाल, तर मग या माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः दिलं पाहिजे।